तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं BBS लॉवर यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो आज जातोय आपण योगेश्वर बँड 4D यांच्या न्यू गाडी बघण्यासाठी। मित्रांनो आपल्या कोमल साऊंड सर्व्हिस या ठिकाणी अमळनेरला गाडी आलेली आहे मित्रांनो। तर आपण जातोय योगेश्वर बँड 4D 32 बेसची गाडी बघायला मित्रांनो। तर खरंच आहेत का 32 बेस एवढ्या बेस लावलेले आहेत सांगताय। तर आपण लाईव्ह बघू गाडीमध्ये मोजून दाखवेल मी तुम्हाला एक एक बेस किती। जसं आपण रॉकस्टार बँडचे बेस दाखवले होते तसं या गाडीमध्ये पण 6 टायर गाडीमध्ये पण 32 बेस बसू शकता का असं कन्फ्यूज मला वाटतंय। तर तुम्हाला पण वाटत असेल तर मी तुम्हाला एक एक बेस मोजून दाखवेल। तर मित्रांनो कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये। तर खूप काही अपडेट झालेले आहे गाडीमध्ये। पूर्ण गाडीचं काम होऊन गाडी धुळ्यावरनं आलेली आपल्या अमळनेर शहरामध्ये कोमल साऊंड सर्व्हिस या ठिकाणी। तर आपल्या मोहिनी बँडच्या गाडीचं पण काय काम झालेलं आहे किती झालेलं आहे ते पण बघू। तर आपण 2-4 दिवसापासून शिर्डीला पण होतो आणि फिर चालू थोडी सध्या। तर न्यू गाडींचे अपडेट येत नाही आहे। तर चला मित्रांनो आपण आज प्रताप कॉलेजच्या रोडकडनं जातोय। तर समोर तुम्ही बघू शकता ब्रिज। तर हर महादेव। अरे भोया महादेव काही रमना रे काही रमना, भोया महादेव काही रमना रे काही रमना। मित्रांनो आपण आता पोहोचलेलो आहे श्रीराम गाडी वर्कशॉप यांच्या वर्कशॉप जवळ म्हणजेच आपले बॉस अंकल। तर तुम्ही समोर बघू शकता श्रीराम इंजिनिअरिंग वर्क्स। तर मित्रांनो आपण आता आलेलो आहे मोहिनी बँडच्या गाडीजवळ। तर गाडी लागलेली मित्रांनो। तर चला आता आपण जाऊ योगेश्वर बँड 4D यांच्या गाडीकडे। तर उद्याचा ब्लॉग आपल्या मोहिनी बँडच्या गाडीचा येईल। तर झाकलेली गाडी। तर मित्रांनो समोरच आपल्या योगेश्वर बँडची गाडी दिसते। तर आज गाडीचा साऊंड निघणार आहे मित्रांनो, साऊंड वाजणार आहे गाडीचा। तर कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो आपण आता आलेलो आहे कोमल साऊंड सर्व्हिस म्हणजेच हर्षल बॉनच्या शॉपला। तर बघू शकता तुम्ही समोरच आपलं योगेश्वर बँड न्यू गाडी आहे मित्रांनो। तर गाडी हायड्रोलिक होती, आता आपण आलेलो जस्ट टायमाला। तर आज गाडीचा साऊंड काढणार आहेत मित्रांनो। तर गाडीचं काम जवळपास फिट वगैरे झालेलं, नीळ आईस प्रेशर बेस पण टाकण्याचं काम चालू आहे आता। तर ओव्हरऑल लुक गाडीचा बघून घ्या तुम्ही। मित्रांनो असं पुढे योगेश्वर नाव आहे। तर गाडी डबल हायड्रोलिक होती मित्रांनो, पुढे पण सेंटरला कॅप्सूल निघते गाडीचा। तर आज गाडीचा साऊंड निघणार आहे मित्रांनो संध्याकाळी, पण फक्त पाणी पडायला नाही पाहिजे। चला आपण तेवढ्यात गाडीचा इकडचा लुक बघून घेऊ। गाडी आहे मित्रांनो MH19। तर ही गाडी MH19 या कारणामुळे की गाडीचा मित्रांनो MH19 या कारणामुळे की ही गाडी चोपड्या तालुक्यात येते मित्रांनो 4D गाव।
तर आपल्या अमळनेरचे MH54 झाले, त्या कारणामुळे MH19 या गाडीला आहे. आणि गाडी ब्रँड न्यू मित्रांनो. मागच्या वर्षी त्यांच्याकडे जी अगोदर गाडी होती ती गाडी सेल झालेली आहे आणि नवीन मोठ्या टायरमध्ये गाडी आणलेली मित्रांनो. अगोदरची गाडीचे टायर स्मॉल होते. तर चला पुढे जाऊ. आणि जनरेटर बघू शकता तुम्ही, लाईव्हमध्ये खूप मोठं वाटतं मित्रांनो, मोबाईलमध्ये थोडं छोटं वाटतंय ते, पण खूपच मोठं जनरेटर आहे. गाडीत बेसच्या कॅबिनेट बेस लोड व्हायचं चालू आहे काम. परत इकडे सिलिंग आपलं कॅप्सूल काढलेली नाही आहे. तर आपले स्वामी दादा ते तर मित्रांनो आता आपण संध्याकाळी भेटू. मित्रांनो. साऊंड ज्यावेळेस काढायचा टायमिंग, तर जवळपास 5-7 वाजेला साऊंड काढण्याचा कार्यक्रम चालू होईल आपला बँडचा. तर हालत खराब झालेली मित्रांनो. तर ठीक आहे, संध्याकाळी आपण साऊंड जेव्हा निघेल त्यावेळेस येऊ. तर कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. तर आपला 3रा पार्ट येईल मित्रांनो, मोहिनी ब्रास बँड अंमळनेर. तर आपल्या मोहिनी ब्रास बँडचा साऊंड पण उद्या निघणार आहे. तर आज योगेश्वर बँडचा निघतो आहे, उद्या मोहिनी बँडचा निघेल. तर कंटिन्यू राहा. आपण आता जातोय योगेश्वर बँडचा साऊंड ऐकण्यासाठी. तर संध्याकाळ झालेलं आहे. तर आपल्या EV बाईकच्या फोकसमध्ये आपण व्हिडिओ काढतोय, त्याच्यामुळे एवढा क्लिअर दिसतोय मित्रांनो. तर बाकी बघू शकता. तर चला आता जवळपास वाजलेले आहेत मोबाईल टिकीत राहायला. तर 7 वाजलेले आहेत आता माझ्या माहितीनुसार. तर कसा वाजतो 32 बेसचा दणका. तर गोवाचे कॅबिनेट आहेत मित्रांनो, मिडच्या पण आणि बेसच्या पण. तर आपण लालू भाऊंच्या घरीच बनवलेल्या कॅबिनेटांचा रिजेक्ट ऐकला होता. 40 बेसचा 1 नंबर रिजेक्ट होता. तर आता गोव्याच्या कॅबिनेटात 30 बेस 32 बेसच्या आहेत. तर त्या कशा वाजता आता ते पण बघू. आणि मी तुम्हाला एक कॅबिनेट दाखवेल की या गाडींमध्ये किती कॅबिनेट आहेत, गाडीमध्ये कॅबिनेटाने किती बेस लावलेलेच आहे ते पण दाखवेल. जसं आपण रॉकस्टार बँडच्या कॅबिनेटमध्ये एक बेस तुम्हाला मोजून दाखवलं होतं, त्याप्रमाणे या गाडीमध्ये पण योगेश्वर बँडच्या गाडीमध्ये पण मोजून दाखवेल. तर चला टाईम न वेस्ट करता, अंधारा पडलेला आहे तर चलो. तर मित्रांनो, नाईटला आपल्या अंमळनेर शहरात एंट्री करताना फर्स्ट टाईम व्ह्यू आता. तर 1 नंबर व्ह्यू वाटतोय. तर मित्रांनो, आपण आता नाश्त्यासाठी थोडंसं म्हणजे चटपटा खाण्यासाठी वेफर्स वगैरे घेऊ बेकरीमधून. तर योगेश केलेला आहे. आणि आपल्या समोरच स्मार्ट बाजार, स्मार्ट पॉईंट. तर योगेश घेतोय वेफर्स. तर मित्रांनो, योगेश्वर बँडची गाडी आता सर्व काम झालेलं आहे. आणि समोरच जगदंब बँड शापूर यांची गाडी साऊंड टेस्टिंगच्या कामासाठी आलेली मित्रांनो. मागेच गाडीचा साऊंड लावलेला होता का नाही काय माहिती मित्रांनो, पण होती एक वेळेस गाडी आलेली. तर नवीनच पन्नी लावलेले दिसतात स्पीकरला. तर साऊंड टेस्टिंगचं काम झालेलं आहे का नाही ते काय आपल्याला आयडिया नाही गाडीची, पण ती पण गाडी साऊंडच्या कामासाठी आलेली. आता न्यू गाडी जगदंब बँडची, या वर्षाची न्यू अपडेट गाडी. आणि आपली योगेश्वर बँडच्या गाडी न्यू अपडेट गाडी. तर जगदंब बँडची गाडीमध्ये पण साऊंड सिस्टम पूर्ण नवीन टाकलेला आहे यावेळेस पण. आणि योगेश्वर बँडची पण पूर्ण न्यू अपडेट आहे. तर चला आता साऊंड टेस्टिंगच्याच ठिकाणी आपण अंमळनेर शहराच्या बाहेर धरणगाव रोड महाड्याजवळ साऊंड टेस्टिंग होते प्रत्येक गाडीची. तर चला मित्रांनो, आपल्या आता बँडची गाडी निघते साऊंड टेस्टिंगसाठी. तर बारीक पाऊस पण यायला लावून गेला मित्रांनो. पण आता बघू, पटापट काम झालं तर ठीक आहे. तर मित्रांनो, समोरची गाडी जगदंब बँडची आहे.
मित्रांनो आपल्या मिलिंदांची क्रेटा योगेश्वर बँडच्या हार्डी तर या गाडीवरती पण योगेश्वर नाव आहे मागे क्रेटावरती. आणि आपले इंजिनियर दादा ते मुंबईवरून आलेले आहेत. तर आपली बँडची गाडी पुढे गेलेली मित्रांनो. तर मित्रांनो आता गाडी जनरेटर सेटअप चालू झालेला आहे. आता कीबोर्ड पॅड वगैरे लावणं चालू आहे आणि टेस्टिंग वगैरे मशीन वगैरे चालू करायचं चालू आहे. 8 होऊन ते वरती चाललेले आहेत आणि आपले मुंबईचे इंजिनियर पण आलेले आहेत. ते पण गाडीत वरती चाललेले आहेत. तर मित्रांनो आता बेसची टेस्टिंग चालू आहे. योगेश्वर बँडच्या साऊंड टेस्टिंगचं चेकिंग झालेली आहे. तर आता ऑर्गन पॅड वगैरे वाजवण्यासाठी थोडासा टाईम लागणार होता. तर आपल्या मोहिनी ब्रास बँडच्या गाडीचं कवर शिवणं चालू होतं. तर बघू शकता. तर त्याच्यासाठी आपण परत इकडे आलेलो आहे. मित्रांनो चला आपण आता कवर शिवणारे जे काका आहेत त्यांच्याकडे जाऊ. तर आता किती बाय किती आपण बघू. तर आपले बॉस अंकल यांचं श्रीराम वेल्डिंग वर्कशॉप आहे. तर ऑटोमध्ये सर्व त्यांचं सामान घेऊन आलेले मशीन आहे. इकडे मशीन आहे आणि जे काका आहेत हे कवर शिवण्याचे मेन कार्य करत आहेत. आपले CRP पण येऊन गेलेले मित्रांनो. आपली गाडी समोरच. तर मित्रांनो हा व्हिडिओ आपण याच ठिकाणी संपवू आजचा. आणि उद्या जमू तर आपल्या गाडी मोहिनी ब्रास बँडच्या गाडीचा लोगो येईल चॅनलला. तर खूप आतुरता आहे आपल्या गाडीची की पटापट बनायला पाहिजे गाडी. ओपनिंग व्हायला पाहिजे. ओपनिंग म्हणजे गाडीचा व्हिडिओ बनायला पाहिजे असं. तर ठीक आहे काही विषय नाही. उद्या किंवा परवा गाडी किंवा पूर्ण काम होऊन जाईल आणि तुम्हाला सर्वांना गाडी पूर्ण ओके रेडी झालेली बघण्यात खूप आनंद मिळेल. तर गाडीचं काम पूर्ण झालेलं आहे आता की आपलं कवर वगैरे पण झालेलं आहे. तर लवकरच तुम्हाला गाडी रेडी होऊन दिसायला बघायला मिळेल. तर ठीक आहे. जय खानदेश.